श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. एकदा स्वामी मनोरला गेले. सोबत चोळप्पाही होते. भीमा नदीच्या पात्रातून जाताना पुढे चितापूर गाव होते. तेथे एक मंदिर आहे. स्वामी तेथे बसले असताना चोळप्पाला म्हणाले, मनूरच्या वाटेने काटे कुठे आहेत, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. महाराजांच्या म्हणण्याचा अर्थ चोळप्पाला समजला नाही, पण चोळप्पाला थोरल्या मनूरला परतण्याची घाई झाली होती. तो स्वामींना चला जाऊया सारखा म्हणत होता, पण स्वामींची सूचना त्याला समजली नाही. दुसऱ्या दिवशी मनूरच्या वाटेने जाण्याचा आग्रह त्याचा कायम होता. वास्तविक स्वामी कोण आहेत हे त्याला चांगले माहीत होते. त्यांचे गूढ वागणे बोलणेही त्याला समजायचे. इतरांना स्वामींच्या बोलण्याचा उलगडाही करून सांगायचा, ही स्वामीनिष्ठाही भक्कम होती. पण या सर्वांवर त्याचा प्रपंचातील मोहमायेचा पगडा वरचढ ठरला. परमेश्वराच्या सहवास व सेवेत विवेकाने राहावे हे त्यास उमजले नव्हते. श्री स्वामी चोळप्पाच्या आग्रहामुळे मनूरला आले. देव जे नाही सांगायचे ते संकेत खुणांनी सांगतो, दाखवतो. भक्तास ते कळले तर ठीकच. स्वामींनी त्यास सांगितले, त्या वाटेने काटेकुटे फार आहेत, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. परंतु मोह, ममता, माया यात अडकलेल्या चोळप्पाला स्वामींची सांकेतिक भाषा समजली नाही. थोरल्या मनूरला पटकीच्या साथीचा जोर खूप होता. संध्याकाळी चोळप्पाला पटकीच्या साथीने धरले. ताप खूप आला, पण स्वामींनी तो ताप स्वतःच्या अंगावर घेतला. महामारीने होणारी चोळप्पाची तडफड स्वामींना बघवेना. श्री स्वामींना अक्कलकोटला आणण्यात आले. दुसऱ्या दिवशी अश्विन इसवी सन 1877ला चोळप्पाचे निधन झाले. चोळप्पा श्री स्वामींच्या दर्शनास अखेरच्या क्षणी मुकला, पण बाळप्पाने स्वामींचे चरणतीर्थ अखेरच्या क्षणी चोळप्पाच्या मुखात घातले. चोळप्पाने स्वामी समाधीची जागा वाड्यातच नक्की करून समाधी बांधून घेतली होती. चोळ्या, यात अगोदर तुला घालीन, मग मी जाईन, असे स्वामींनी चोळप्पास सांगितले होते. अगदी तसेच घडले. चोळप्पाचा अंतकाळ स्वामींच्या आधी 6 महिने झाला. चोळप्पाबद्दल स्वामींच्या मनात विलक्षण प्रेम, तसे प्रत्युत्तर चोळप्पाच्या मृत्यूनंतर आले. स्वामींची पुष्पासारखी प्रसन्न मुद्रा चोळप्पाच्या मृत्यूनंतर कोमेजून गेली. म्हणून देव जेव्हा काही संकेत देत असतो ते न डावलता त्याचा शांतपणे विचार करून निर्णय घ्यावा, म्हणजे वाईट प्रसंगांना तोंड देण्याची वेळ येत नाही. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.